नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे. आज आपण उन्हाळा स्पेशल एक हेल्दी आणि टेस्टी रेसिपी बघणार आहोत. ही आहे ॲपल आणि बनाना स्मूदी. हे एक ॲपल घेतलेलं आहे, 2 बनाना आहे. आता काय करायचं, मिक्सरच्या जारमध्ये सर्वात आधी 1 कपभर दूध घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ॲपल असं स्वच्छ धुवून कट करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याची साल काढून घेऊ शकता, बट मी याची साल काढलेली नाही आहे. मी सालासहित घातलेलं आहे, कारण मुलं मोस्टली खूप कंटाळा करतात आणि उन्हाळ्यामध्ये कसं हे असं कुठलीही स्मूदी ज्यूस प्यायला खूप छान लागते. आणि आता हे बनाना आहे म्हणजेच केळी आहे, ह्याचे देखील आपण असे छोटे छोटे काप करून मिक्सरच्या जारमध्ये घालून घेणार आहोत. तर साधारणपणे 1 कप दूध, 1 बनाना, आपण 1 कप दूध, 2 केळी आणि 1 सफरचंद म्हणजे ॲपल असं प्रमाण घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये मी 1 कप दूध घातलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी आता ड्रायफ्रूट्स घालून घेते आहे. तुम्हाला देखील जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते तुम्ही घालू शकतात. साखर टोटली ऑप्शनल आहे, तरी देखील मी याच्यामध्ये 3 छोटे चमचे साखर घालून घेतलेली आहे. आता आपण याला छान मिक्सरमध्ये याची स्मूदी बनवून घेणार आहोत. ह्या पद्धतीने आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या स्मूदीमध्ये तुम्ही गाजर बीट देखील ॲड करू शकता, पण मी आज फक्त ॲपल आणि बनाना स्मूदीच बनवलेली आहे. आता हे रेडी आहे. याच्यामध्ये तुम्ही आईस क्यूब देखील घालू शकता. हे असं जारमध्ये छान काढून घ्यायचं आहे किंवा एक अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून याला थंड करून घ्यायचं आहे. ही स्मूदी अतिशय हेल्दी आणि टेस्टी लागते. एकदम बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही उपवासाला देखील वापरू शकता. तर तुम्ही देखील ही स्मूदी नक्की ट्राय करा. तर रेसिपी नक्की ट्राय करा. आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत बेल आयकॉनवरही क्लिक करा. तर भेटूया माझ्या पुढच्या रेसिपीमध्ये. स्मूदी कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.